कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी, तर 2 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडणार। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेल्याची माहिती। दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी। राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का, हेही पाहणं महत्त्वाचं। शिवाय यामध्ये युतीची घोषणा होणार का, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार असल्याची माहिती। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार, उदय सामंतांची पत्रकार परिषदेत माहिती। उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जिल्हा प्रमुखांसोबत बैठक। राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर ते संवाद साधणार, तर मनसेची सकाळी 11 वाजता बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंसोबत मनसेसोबतची चर्चा, मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढचा निर्णय घेऊ, वडेट्टीवारांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला, राजन विचारे यांची टीका। तर ठाकरे बंधू काहीतरी होणार असल्याच्या चर्चा पसरवतायत, मात्र तसं काहीच होणार नाही, त्यांनी पालिका निवडणूक लढवावी, मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। अधिकृतरित्या आमच्या बैठका सुरू, ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्यावर काय घडू शकतं हे संपूर्ण राज्य बघेल, मनसेच्या अविनाश जाधवांचं वक्तव्य। राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू किती पुढे जातात हे येणारा काळच ठरवेल, दोघांना सुद्धा आमच्या शुभेच्छा, केसरकरांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंमुळे महायुती सरकारला पालिका निवडणुकांची चिंता, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। दोन्ही भाऊ एकत्र येण्यानं काही फायदा होणार नाही, मराठी मतांसाठी दोघांचीही धावपळ सुरू, दोन्ही भावांसाठी महापालिका निवडणूक शेवटचा प्रयत्न असेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मंत्री योगेश कदमांची टीका। मनपा निवडणुकांसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर, टीम एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पक्षातील 21 प्रमुख नेत्यांचा समावेश। यामध्ये रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव वडसूळ, मीनाताई कांबळे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा समावेश। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार, 16 सप्टेंबरला मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळावा, मेळाव्यामध्ये फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पीएमसीसाठी जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी, प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना। नाशिकवर प्रेम आहे, नाशिकला सोडणार नाही, नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक येणार, नाशिकला वाढवण बंदराशी जोडणार, नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जळगाव जिल्हा परिषदेसमोर ग्रामरोजगार सहाय्यकांचं ठिय्या आंदोलन, थकीत मानधन तात्काळ जमा करण्याची ग्रामरोजगार सहाय्यकांची मागणी। जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातील आंदोलनाला रासपचा पाठिंबा, संधी आली तर महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतो, महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। तर भाजपला लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची आहे, जानकरांचा भाजपवर निशाणा। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9,60,00,000 रुपये केले वर्ग, आंदोलनामध्ये एकूण 254 जणांचा मृत्यू, मराठा आंदोलनातील एका महत्वाची मागणी सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती। अजित पवार अलीकडे रॉबिनहूड सारखे वागतायत, मुरुम तस्करी करणाऱ्यांना अजितदादा पाठीशी घालतायत, रोहित पवारांना काय वाटतं माहिती नाही, पण अजित पवार चुकलेत, राजू शेट्टींची टीका। संजय निरुपम खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार, राऊत देशाविरोधी भाषा करत असल्याचा निरुपम यांचा आरोप। संजय राऊत खंडोजी खोपड्यांचे वारसदार आहेत का, फडणवीसांबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा। तर देशातील तरुणाई ठामपणे मोदींसोबत, बन यांची प्रतिक्रिया। नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा या तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा, दरम्यान शेतकऱ्यांना योग्य दरात युरिया मिळावा यासाठी माजी खासदार हिना गावित यांचं आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आधारभूत किंमत केंद्रात नाव नोंदवण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नवीन नियमही लागू। मुसळधार पावसामुळे नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्ग बंद, महामार्गावरील माहिंबा अंडर रेल्वे ब्रिज काही काळ पाण्याखाली, नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचा जोर अजूनही कायम। जळगावच्या पारोळामध्ये पोलिसांची अफू जप्त करत मोठी कारवाई, एकूण 50,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, सापळा रचून कारवाई। मुंबईमध्ये नौदलाच्या पोस्टवरून रायफल चोरी करणाऱ्या आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, दोन्ही आरोपींनी नौदलाच्या पोस्टवर इन्सास रायफल चोरली होती, दोन्ही आरोपींना नक्षलग्रस्त भागातून पोलिसांनी ठोकल्या पिढ्या।
भिवंडीमध्ये तरुणीच्या हत्येचं रहस्य उलगडलं. एकतर्फी प्रेमातनं तरुणीची हत्या झाल्याचं समोर. हातावरील टॅटूमुळे 10 महिन्यांनंतर प्रियकराला अटक. नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षक घोटाळा प्रकरणी शिक्षण उपसंचालकांसह 3 अधिकाऱ्यांना अटक. अटकेतील आरोपींना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिरवी मिरची तोडणीला वेग. मात्र आखाती देशात निर्यात होत नसल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. व्यापाऱ्यांकडून आता प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मिरचीला. बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारा आरोपी पूजा गायकवाडला 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर पूजा आणि मृत गोविंद यांच्यात 1.5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती. सोलापूरच्या माढ्यामधील वेणे गावात कला केंद्रात गोळीबाराची घटना. पायाला गोळी लागल्यामुळे 1 जण गंभीर जखमी. टेंभुर्णी पोलिसांनी पिस्तल ताब्यात घेतली. 3घांवरही गुन्हा दाखल. दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला मनसेचा विरोध. नवीन जागा शिवरायांच्या स्मारकासमोर असल्यामुळे स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध. एल्फिस्टन पूल बंदीच्या आशयाचे बोर्ड स्थानिकांनी फाडले. तर पुलाच्या बाजूच्या असलेल्या 19 इमारतींचा प्रश्न MMRDAकडून सोडवला जात नाहीये. तोपर्यंत पूल बंद करू देणार नाही, स्थानिकांची भूमिका. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्याचा दावा खोटा असल्याचा MSRDCकडून खुलासा. तर ते खिळे नसून ग्राउंटिंग इंजेक्शनचं नोझल असल्याचं MSRDCचं स्पष्टीकरण. रस्त्याच्या भेगांसाठी इपॉक्सी ग्राउंटिंग सुरू असल्याची माहिती. व्याभिचाराच्या आरोपावरून सेवेतनं काढून टाकलेल्या पोलीस कॉन्स्टेबल राजेश सावंतांना कोर्टाचा दिलासा. सेवेत रुजू करून घेण्याचे मॅट कोर्टाचे आदेश. बुलढाण्यामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. निदर्शनं करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलन. नंदुरबारमध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. तहसीलदारांना निवेदन देत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.